वाटना. ओ बाबूराव उठा. अहो नुसते घरामध्ये बसलेले राहता तुम्ही. काय होतंय वहिनी, बरंच वाटना, काय करू. तुम्हाला 12 महिने दुखणं येईल तर कामाच्या नावाने. ते बघा शेतामध्ये दोघं काम करता येते. मी तिकडूनच आले आता. तुम्हाला एक सांगू वहिनी, हा आता माझ्यानं काय होत नाही. मी काय काम जाऊन ते करणार, विहिरीत जाऊन जीव द्यावा मग काही होत नाही तर. मी काय काम करणार नाही. तुला एक सांगतो, मला आहे ना वाटून घ्यायचं आता. हा मला बी वाटूनच घ्यायचंय आता. बस. वाटूनच घ्यायचंय मला बी. नकोय पार मला वैताग आणलाय. माझा नवरा तिथे राबू 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 परत ते डोक्यावर केस नाही राहिले काळे. मी आतापर्यंत तुमच्यात राहून राहून माझे पूर्ण डवळे झाले. केस कलर करू करू जाम आहे. ये बाय वहिनी, तू नवऱ्यावर रोबाब करायचा, माव काय रोबाब करायचं. तुमच्यावर करायचं नाही तर काम धंदे करा. मला बी माझी वाटणी पाहिजे मला आता. काय अटकेल नाही काम आता करायचं. वाटणीच घ्यायची. मला वाटूनच घ्यायचं. हा पार मी वैतागले या गोष्टीला. कुशल थोबाड घेऊन घरामध्ये बसतो. 2 टाइम खातो आरामशीर आणि आराम करतो. आम्ही काही उपतच गेल्याच्या कामाचं. नाही मी उक्त घेतलं काय तुमचं. काय घेतलं काय करतो तू. माई बायको सारखी हा राहते. बायको सदा कदा माहेर जाऊन पडेल राहते 12 महिन्यातून 2 महिने. मग तिचं दुखत आहे म्हणून. हा तुमचं दुखत आम्ही काय करू. काम काय आमच्या उपकाराला राहू काय तुम्ही आमच्या मध्ये. तुमचाच खाजा तुमचाच बाज आहे. हा हा आमचाच खाजा आणि तुमचाच बाजा आहे. तुमचे पोरं सर्व्हिसला लागले, हा. इकडे शिकवले तिकडे पण शिकवले. तुम्ही नीट हा? फायदा करायचे ना. जेव्हा नाही, नाही. पोरांना गावावर हिंडू दिलं. नाही नाही आमचे शिकले नाही ना. तुम्ही शिकू दिले का. तुम्ही म्हणा हा पैसे लागा त्या. हा पैसे लागायचं सगळं तुमच्याच हातामध्ये होतं. म्हणतो ना तो नवऱ्याचा जात होतो, मा नव्हता हातात काही. हा मला बायला आणि राबायला लावलं त्यांना. काही नाही आता वाटणी घ्यायची मी ना फोन. बायकोचा ऐकणारा बायकोचा पाय नीट. तर तू आहे ना आता आहे ना मा डोक्यावरून पाणी फिरवलं. तो आता तू मा तोंडी लागू राहिली ना, तो आणि मा विषय संपला. तर मी मा बायकोला सांगतो. सांगा हा सांगायचं बायकोला. मा बायकोला सांगतो, सुंदरे ए सुंदरे काय करती, पसरली का काय. इकडे ना अगं इकडे मार पाय काय अगं बा दुखत आहे. हॅलो हा बोला. पाणी प्यायचे तुम्ही घरी या बरं पहिले. पाणी प्यायचे का घरी या घरी या. का बरं. मी घरी या सांगितलं ना. मी लाईट गेलो घरी येईल संध्याकाळी 6 वाजता. आता घरी या. वाटणं चालू करायची आपल्याला पहिले जमिनीच्या घराच्या. अरे हे भरायचं राहून जाईल. ते तिकडे जावा बरोबर त्याचं. तुम्ही पहिले घरी या. लगेच म्हणजे पाणी भरायचं बंद करू. सोडून द्या सगळं. अहो, तो भाऊ आजेरी माझा. तो बौद्ध. मी तुम्हाला सांगितलं ना. तुम्ही आता पहिले घरी या. बरं मोटर बंद करतो आणि येतो घरी. काय भानगड काय भानगड. मोटर बी नंतर बघा ते बंद करायचं काय. तुम्ही पहिले घरी या. बरं येतो लगेच. सुंदरे काय झालं हे बघ येले बोल सुटली मला. हा आतापर्यंत मी कष्ट केले तो केले बरोबर. हा आता आपल्याला काही एकत्र राहायचं नाही. सुतळीचा तोडा सुद्धा सोडायचा नाही याला. हा सुतळीचा तोडा हा बरोबर पूर्ण वाटून घ्यायचं, काही ठेवायचं नाही. हा अगं कवर करते यांच्यामध्ये. अरे यायचे पोरं सर्व्हिसला लागले, आपले पोरं जनावर चारीत्या काय, कुठं वावरात पाणी भरीत्या काय. लाज नाही वाटल्या यांना. हा गरिबाचे कष्ट घेतले मावाले. बरोबर आहे की नाही. सालाच्या गाडीवर मी राब राब राबतो. का बरं डोकं लावती राहती ऐ काय वाट बोलत तिच्याशी तू. काय झालं काय तुम्हाला काय पण नाही होत, तिचा एकदम नवरा असं? होते ना. हा? तिचा नवरा बोलावला ना तिने आता. एकदम काय झालं तुम्हाला आज? साधे होते काय व्हायचं. मी झोपलो नाही 2 दिवस दवाखान्यात गेलो आणि पडून राहिले. तिला गदगद झाली गदगद. हा ना हा का उठायला तिला वाटतं मा नवरा पाणी भरीतो. हा झोपला इड तिला भांडे घासायचे तर इकडे येऊन डोकं लावत बसली का तेराशी डोकं लावायला आली ना. मी भांडे कशी ते ती बाहेर निघून आली बाहेर निघून आली मग काय करायचं होतं. भांडे बाबा घास. घरामध्ये झोपेल. माझा बाबा उन्हामध्ये काम करतो दिवसभर. ते चालतं का. मग भांडे मी घासले तू हिचा धुवून नवरा काढायचे. कोणी घासायला लावले? हिचा नवरा झिजला ना उन्हामध्ये. मग तुम्ही शिजान जाणार थोडंसं घासन तुमची मी जाऊन त्या कळण काम काय असतं. घरामध्ये 90 पैसे पडायचं तेवढं सगळं काही नसतं माणसाला. आयुष्यामध्ये जन्माला यावं ना तर काहीतरी काम करावं तर तुम्ही ना बरबरच लावून बाजारला. बसला. तुला मी सांगितलंय ना. लय कतिक मानावर आयतं काम खाऊ करतो नाही तर. मानावर काम करतो गंगे, तुला कधी आता नवत मुली नवरा ना- गेला मळ्यात. तुम्ही तर बोलूच नका. वर्षातून 6 महिने मारायलाच पडेल राजा. सुंदरी. नवरा पितून सुंदरी. मारितो नवरा पितून मारितो. सुंदर तू घाबरू नको, मी आहे. हा मी आहे. सुंदर मी आहे. सुंदरच्या बरमाची जमीन विकून खाल तर सुंदर मी आहे. ये बाई, मग तुला मी काय, आतापर्यंत त्यांना काय फुकणी पडली हा. आतापर्यंत तुला मी वहिनीच म्हणत होतो, पण आता तुला ना आता मी गंगीच म्हणल आता. ए बाब्या मला काय घेणं नाही. तू काय तुला बोलतो. पाहिलं ना? हा. बाय कशी हा तुला बोलायचं भांडण मी काय उपट घेतलं का बाय तुला नीट गंगी, बोलायचं. पाहिलं? हा. हं? मागून आले चिकट झाली. हा हं. मला पहिल्यापासून वाटण्याच घ्यायच्या. मला सुद्धा घेणार आहे मी तर मी काही. ती पहिल्यापासून आहे ना लवंगी मिरचीच आहे ती मला वाटण्या दडायची घ्यायच्याच आता. मला काय सोडायचंच नाही यायला काही. सुतळे तोडा सोडा नाही यायला तर का चालायचंच नाही यांच्याकडे वाटण्या पाहतो. घ्यायच्या आपल्याला. तुम्ही पहिले घरात या. अरे ये ना बाड खाऊ या ना लवकर या ना मध्ये. काय काय ऐकतो बायकोचं नुसतं.
जरा आपण नाही म्हणत दादा येते चला, आपण तर- हा, मोठा भाऊ आहे, बरोबर आहे ना. हे ठेवून येतो ना मी चाळीमध्ये चाळीत ठेवतो ना. अरे राव दे, कोण खातं वाटण्या करायचं त्याच्या आपल्याला इकडे ये. ती काही बोलली ना बोलून द्या आपलं नाही, नात नाही. आपलं भाऊ वाटण्या आहे तुमचा करायच्या. मोठा. आपल्याला वाटण्या करून टाकायच्या पहिले जमिनीच्या. का वहिनी? हो वहिनी, हा. थोडी मागं सारखा इकडे ना. ये, सुधीर इकडे ये. बस तिकडे बस. बस तू दादा बस, दादा बस तू इकडं. चालेल बरं झालं दादा म्हणला भाऊ. नाही तू बस, सांगतो तुला तुझ्या बायकोची कथा. अरे तिचा फोन असा कधी अर्जंट येत नाही. हा इथून मागं काय म्हणायची, मोटर बंद करा, तेवढं पाणी भरायचं झालं का मग या. हा. पण आता तर म्हणे मोटर बी बंद करू नका आणि डायरेक्ट या म्हणे. हा, पाणी लावून दिलाय का तो? बंद बी केली नाही मी आलो तर काय एवढं अर्जंट बोलवलं. आपल्याला वाटण्या करायच्या शेतीच्या आणि घराच्या सगळ्या वस्तूच्या, पर सुतळीची सुद्धा वाटणी व्हायची आता. मी संडासाचे दबड्या आहे ना दबड्या, ते सुद्धा वाटणे करायचे आपल्याला. दादा बोकंडी घेऊन जायची तुला. हा बरं काय निर्णय धावला याच्यात बोल पटकन, मला काय राहायचं नाही तुमच्यात. मला विरायचं नाही याच्यात. कारण तो मला लय कष्ट घेतले आतापर्यंत. हा. हे मला फार डवळे झाले. केलेच आहे, हा. माझ्या नवऱ्याने कष्ट केलेच आहे. हा केले ना तेव्हा हा. ना. 90 पिऊ बेजारच होता तर. बस झालं बस झालं. ए गप गा. तुला काय गप गा? बाय बाय बायको शब्द तरी एवढं बोलते भाऊ का? लागत असेल तर बसता भावामध्येच तुम्ही चालले मग निघून. हा? हिला आवरा हिला हा बाय बायको शब्द तरी बोलते का? हा काय बोलणार आहे बायको? काय एवढं डोक्यात- 6 महिने काय मारायला डोक्यात पडेल रे. एवढं वाढव मला काय काही डोक्यावर गरज घेते नाही. बसू बायको तू अरे. हा. हा? मलाही बोलते यांना फुकट खाऊ घातलं का लय चांगलं. नुसतं चार 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 चार. हा? हा, डोक्यावर नाचून ठेवली म्हणजे तुम्ही. मा सारखं हा. नवरा असताना उभे ना फोडले. हा असं तुझ्या लायक आहे का तुझी बाई उभ्याने फोडायला अशी धरून आपटीन ना तर कळायचं काय नाही कुठं काय? आपटला कुठं मोडला म्हणून. गरीब भेटलं तुला ए, नवरा म्हणून. ए गंगे, हा. नीट बोलायला. हा. त्या बाय भावाची लायकी काढली काय नवऱ्याची काढली काय एकच झालं. नवऱ्याला लाज आहे का? बायको जेवढी इज्जत काढून म्हणे का उभी चिरली असते. हा कोण आहे मला चिरणारा? ए, अरे ऐक ना, ए अरे जरा अरे शेजारचे पाजारचे ऐकतील ना. अरे इज्जत आहे का तुम्हाला गावामध्ये शेजारच्या पाजारच्या मत तरी लायकी पाहिजे अरे आपली. बाई दादा लय आता माहिती ना तापेल पाण्यात चौरात नाही अगं. काय ए, हे. एकदा मन गडूळ झालं हा. ना ते झालं एक कर. एकदा कवाय तरी वाईल निघायचे, एकदा वाईल निघून घे बरं. नको डोक्याला ताण. बाबूराव गोड गोडीने आपण पुरणपोळीचं जेवण करू, गोडीत वाईल निघू वाटलं तुम्हीच तर. खात्या पुरणाच्या हा. पोळ्या. वाद करून निघायचं नाही वाटलं तर. मग करा बरं वाटणं चला. बरं बाय ये घर तुला. हे बाय अरे गप ना. काय मला वाटणी पाहिजे. अरे मला चहा करते का चहा? मला वाटणी पाहिजे. मी पॉइझन घेईन तुम्हाला चहा घ्यायचा असेल तर. चला, पाहिलं ना हा. असे नाटकेले जमत तो बायकोला. बाबा, Poison घेईल, हे घेईल. अरे अरे रागाच्या भरात कोरड्याचे डबे आहेत पॅक भरेल आपले. हा. किती भरेल? बाबूराव कशाचे? कोरड्याचे, डाळीचे, वड्याचे, अख्खे वाटून पापडाचे. द्या ते अख्खे वाटून द्या. हा. काय फरक पडत नाही पण एक तुमचं सोडून नको थोबाडा तिला, बी नको हा. मला. कारण तो गाठ घेईल काचा काचा. सगळं अर्ध होईल. बाबूराव बाबूराव तुम्ही तुम्हाला काळजी करू तिघायला नका. विनंती आहे माझीवाली. अरे घर फुटलं म्हणजे देश फुटल्यासारखं. देशाचं युद्ध सुरू राहिलं. अरे भाऊ मला माहिती आहे तुझी बायकोच घर फोडणार आहे. हा मीच फोडे हा. रोग आला होता ना याला 17 वर्षापासून काम करायला. अरे कालवंडाला. गंगूबाई तो- उभा थोबाड घेऊन बसू तुझ्या फार ये बाय. पुरा पलंग खाली गेला बसू बसू नुसतं थपकल मांडतो गणपती वाणी बोलले. बसलेलो. आता गणपती तरी देव आहे. हा का नाही ना जन्माला येऊन बसतावाय तुमच्या नीट बोल तुला, घरामध्ये. नीट अजून सुद्धा सांगतो. हा तू काय नीट बोलायला लावतो मला. काय? हा उचल बरं. मला बाबूराव. काय मारता येत नाही का? दादा आपण पाहायला गेलो नाही हिला. हो का? त्या दिवशी मी म्हटले होते आपल्याला ही पोर करायची नाही केली ना. राव अरे तुम्ही थोडं शांततेत घ्या रे. काय शांततेत घ्या. या बाय माझी बीपी लोड हो राहिली बरं मला अरे बीपी तू प्याला तरी चालेल तिला. हा नाही हायच्यात तिला जाती. नवऱ्याची अरे याला गरज नाही तुमची. याला हा. याला तिला याला काय असं वाटतं कधी जमीन नावावर करून घेईन आणि कधी विकून खाईल. हे आजपर्यंत केलंच काय? ही बाया 6 महिने मारायला ना 12 महिने तर पलंगाला नवस फेडेले. मग 6 महिने तू केलं होतं का? मीच करते. हा का? 6 महिने कधी पाहिलं का? सुंदरी बांधली गेली माहेरी. सुंदरी बांधली गेली माहेरी. मार तरी जाते का हा नाही? हा. अरे पहिल्या त्या डिलिव्हरीला सांगत. वर्षभर जाऊ बसली. हा सगळं मा बायकोला करावं लागलं. मग करायला का हा. उपकार नाही केला काय तुमच्या बायकोनी असं करून? वर्ष मग तू उपकार वर्ष केला डिलिव्हरीला मावर. डिलिव्हरीला वर्ष वर्ष. नाही अरे हिला एकदा उपकार वर्ष केला. भाऊ, 15 वर्षात 1 वर्ष गेली तुमची बायको वर्षाला 6 महिने अरे जाते. काय नाटके ए, करते ए, काय ए, सांगायची. मी मळ्यात चाललो गो. ऐ, मला जाऊ जर नको जायचं पुढे. असेल ना तर इथं अख्खा जाळ करीन मी घराचा. ते उद्या 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 अख्खा बास घराचा का? जाळ करीन. बास कर दादा. मी उद्या- वाटून दे. बाय मासवारी पळू मला नको बाई. वाटलंच पाहिजे. हा. तुम्ही दादा थांबून घ्या. बाय मासवारी आणि पळू नको. संमती नाही ना आपण दोघं संमती ना वाटणे करू ए आपलं. गपची बस तू पण. तुम्ही नका हे करू. ठाके टाकेल चावल्या. ती कुठं काय बोलले ती तर? डोक्यात नाही आहे कुणीकडे कोण भुकवती. डोक्यात नाही? तुम्ही तिला भुकायचं हुशार आहे, नाही. हा. तुम्ही अरे भुकायचं अरे नाही फक्त कुणीकडे. शांत बसा रे. मोजून फक्त दो- शांत बसा. हीच त्याला आता धरू पण तिला धरू नाही. हा फक्त 2 मिनिटं शांत बसा. मला घाम पुसू द्या. मी तुला चहा सांगू राहिलो गंगू. चहा नाही भेटणार. पहिले वाटण्या करायच्या. वाटणे प्या झाल्याशिवाय गोड चहा आपण पिऊ आपल्या आपण. वेगळ्या घरात राहायला गेलो का तेव्हा चहा. हा टक्कर प्या मग. हा बर काय करायचं? करायचं का वाटणे मग? आणि मग हा, करून मग टाका हा, मग. त्याला अरे काही माझी इलाज- बायको मला विचारू देणार रे. कोणला?
मग तो बायको विचारायला बस अरे मी म्हणून राहिलं करायच्या वाटण्या करायच्या या बाय बाई वाटण्या भाव करायच्या. अरे भाऊजाई आहे मी मला काय म्हणते वाटण्या करायच्या विचारायची गरज नाहीये. ए सुंदरे हा म्हण ना करायच्या म्हणा करायच्या ना वहिनी करायच्या आहे का वाटण्या हा मग आता काय करते हे असं भांड कुदाळी कोण काढिली या बाय आता डोक्याला ताण बोलून नाही रोजचा. बोलणं येतं माझ्या मनातलं बोलू का हा. हा? राग नाही येणार ना नाही नाही खरं म्हणजे ना अशी बायको नको होती मला मग घाललं तुझी जखमारा कर ना तिकडे मी चालले बाय माहेरी बाय, काय दलिंदर बोलते तुला तोंडाचा. घालायचं? एवढा तुला तुला भाऊ काय? भाऊ गोड लागतो ना बस त्यांच्या जवळ आयुष्यभर अरे. काय जखमाराला बायको केली तुझ्या मध्ये पोसायची ताकद हा? नव्हती. ए अहो ह्या माझ्या भाऊजाईचा आदर्श घे आता माझ्या मनातलं बोलतो खरंच आहे ना आता हे नवरा बायकोचा जोडा देवादिकांनी ठरलेला असतो म्हणतो बरोबर आहे ना बाबूराव खरंच आहे ना मला आहे ना या माझ्या म्हणजे राग नका येऊन देऊ या अशी म्हणजे तुझी बायको आहे ना अशी बायको मला भेटायला पाहिजे होती राव किती शांत तिला काय झालं वहिनीला काय झालं हा 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 काय झालं आता तूच डोळ्याने पाहतो ना काय झालं म्हणून पाय ना तिचा स्वभाव कसा आहे एखाद्याला राहते तो आणि मग आता काय अरे करायचं? दादा यावाय माझी खरंच इच्छा नाही रे घर फुटलं म्हणजे ना मला लय वाईट ए, वाटतं रे. काहीतरी वाईल निघायचं मरते मग म्हातारा तू वाईल निघतो काय अच्छा अच्छा म्हणजे तुझी इच्छा आहे हा बुवा. माझी इच्छा आहे भाऊ. मग मी कारण आहे ना- तिचं आहे बाय तो बायकोचं मला काही जमत नाही नाही ना हा. नाही ते दिसलंच मला त्याच्यापेक्षा आहे ना नकोच बाबा गोडीत वाईल बरं हे बघ वहिनी काय द्या वाटून करायचंय द्या. ना हे बघ काय करायचं मोठमोठे जे निर्णय आहे ना शेतीचे ट्रॅक्टरचे आणि विहिरीचे बरे बाय खाल्ला मला देऊन टाक अरे तू कपडा काय कसं करायचं हे ऐकून घ्या फक्त या बाय शेती ट्रॅक्टर आणि बंगला हा. म्हणजे घर शेती बंगला ट्रॅक्टर हे तिन्ही वाटे कसे करायचे आणि विहीर या 4 गोष्टीचे वाटे आम्ही दोघं भाऊ करू आणि राहिलं काय तुमचं शेवायन पापडन कुटण सुतळीन बितळीन फतळण आहे ना ते तुम्ही दोघी शांततेत करा हा हा आणि या बाय तुम्हाला विनंती आहे जरी तिची स्वार्थी प्रवृत्ती असेल ना भगवंत देणारा नाही भरपूर आहे भाऊ ते कोरडा काढा डबे डबे वाचायचं टायमाला ना मग बायकोला जमू देणार नाही तू बायको मग मी मला- काय करू? मी जाईल वाटायला अरे हा. मला जमून देते का सांग ना तू तू तिकडे पाय पण मला माझ्या बायकोला जोडी जावं लागेल का तिने घेते 2-3 डबे बरं ठीक वाढा आहे तुम्ही दोघं नवरा बायको आहे ना होईल 19-20 होईल थोडस वाटून घ्या शांत हा. आणि आता सांगतं कोरडा मोजून घे वाटलं मी तर. काय म्हणतो अरे हा, पापड बी मोजत बसा ना. हा. काय भाऊ या बाय तुम्ही नवरा बायको आहे ना थोडं शांततेत घ्या थोडस बरं का वहिनी या बाय कुरड्या शेवाया पापड्या हे संघ येणार नाही आपल्यावाल्या हं आता मला भावजाईला जे काही सांगायचं ते मी सांगितलं बरं का जे काही मोठमोठे ॲटम आहे ना बंगला आहे एक बंगला आहे एक घर आहे आपलं कांद्याची चाळ आहे ट्रॅक्टर आहे आणि विहीर आहे ह्या 5 गोष्टी आहे ना बाबा आपण रानामध्ये जाऊन नाही तर पलीकडच्या बसरीत जाऊ तिडं तुला अरे इडच मिटून घे बाबा कुठे जातो उन्हा तानामध्ये बाहेर हे बाय ट्रॅक्टर इडच लावेले हा. 2 ट्रॅक्टर आहे बरोबर मागचा ट्रॅक्टर मला ते पुढचा ट्रॅक्टर तुला घे बरोबर या बाय काही स्वातंत्र्य आपल्या अर्ध्या अंगे आहे ना त्या अर्ध अरे स्वातंत्र्य त्याला काय त्याचं राव परच्या टावाला हे बाय तू वाद करू की बघ बा डोकं सरकले हा मी काय म्हणते सगळं जे आहे ना हा. ते अर्ध निम्म करायचं कशाला हे चालेल ना अर्ध हा. अर्धच करतो ना डोक्याला ताण नाही घ्यायचा मग नवा आमच्या tractor मी नका घेतो. घेऊ, तुमच्या नका घेऊ नवा ट्रॅक्टर मी घेतो हा. जुना ट्रॅक्टर तू घे तू मोठा आहे म्हणून बरं झालं चल बरोबर. हा मान्य ते झालं का हं. खाल्ले राहणं मला म्हणजे वड्यापासून तिकडं वाड्यापासून मला आणि नवा वाड्यापासून ट्रॅक्टरचा आतापासून हप्ते भरायचे नाही ते भरून घेतील नवा ट्रॅक्टर तुम्हाला पाहिजे ना हप्ते तुम्हीच भरायचे हा हप्ते मी भरतो राहिले हा. हा हा मग हे मान्य हे मस्त हा, बोलली ये तू. बरोबर हा. हा. आणि त्यानंतर वर म्हणतो परत वाड्याच्या वरला तुला अरे हा जमीन, ना बरोबर? आलं लक्षात आणि हा. जी विहीर आहे हा. त्या विहीर मध्ये लगेच बीट टाकायची मध्ये काय भिंत कुठे त्या एका विहीर मध्ये आपल्या आणि त्यात भिंत टाकून पाणी कसं राहील त्या मग विहिरीला? अर्ध एअर मी हाकायची अर्ध एअर भीतीच्या त्या अंगात तुला तो पाणी मायाच्यात यायला नको आणि मा पाणी तो यायच्यात जायला नको अरे अहो, बापरे विहिरीला कुठं भिंत टाकता का आणि बाबूराव? मी टाकीतो ना तिच्या आईला तो पाळ्या राहत्या बा विहिरीच्या. हा? पाळ्या राहत्या नाही पाय विहिरीच्या. नको वाद होते पाळ्यामध्ये कसं भिंत वाद घालून घेऊ होतील? अशी गोली एअर राहते ना तिला मध्ये सेंटरला भिंत टाकायची अशी भीत इकडला नळ तुला आणि इकडला नळ मला सुंदरे नक्की याचं तुमच्या डोकं म्हाताऱ्याने भीत बांधली होती का विहिरीच्या मध्ये असं असेल तर पा पुऱ्या भारतामध्ये हिंडवर सगळ्या विहिरी पात विहिरीमध्ये भिंत पाहिली का मी बांधणार आहे मी अरे बांधणार आहे. ए बाबा अरे घरामध्ये भिंत पाहिलेले विहिरीत भिंत बांध म्हणतो तू हा हा हे बाय आता नक्की डोक्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यासाठी मी म्हणतो एवढं घाईघाई आहे ना घाईघाई निर्णय चांगले नसते ना आपण थोडंसं 4 सामन्याने हा निर्णय घेऊ ना आणि परत म्हणजे बाई चाळ आहे एक बोळी तुला आणि एक बोळी मला हा ते मान्य आहे. बरोबर हम्म. हा, आता हे घर किती आपले मोज एक, दोन, अरे हे तीन. हे घर आणि ते पलीकडचा बंगला आहे दावरेक कोणता तो पलीकडच्या बांगल्याचा विषय सोडू दे ते म्हातारा राहू दे उद्या करू नको हा असं आहे का त्याला सेपरेट देऊन टाकू बांगला ये आपल्या पुरतं बोल ने बाई दाण्याच्या गोण्या ते हे खाताच्या गोण्या काय ते लगेच नेम करू घे शेंगाच्या गोण्या किती आहे? सुंदर किती आहे का गोण्या दाय 10 का 5 तुला 5 मला हा बरोबर हम्म. खताच्या गोण्या किती मोजल्या का तुला खताच्या 30 का 35 जरा 20 आहे 20 20 आहे का 10 तुला 10 मला हा बरोबर बरं हा जेवणा कोणाचा माल लागणार नाही
तो काय याचा अधिकार नाही. बसू का नको मग नाही नाही बस आता सध्या बस. आता सध्या बसता आहे पाय किती राजा पाहिलं लगेच. आता मामा लागणार दिवार आहे ना काय म्हणलं चाललं. या आईला तू म्हणशील कशाला बसला इथं बोल नाही रे बाबा नाही इतके दिवस बसलं ते चाललं. दादा बसन वर. आता याला काय झालं. आता काय झालं याला काय लागणार दिवाण्यावरून. तुम्ही काय बोलले हे जे बसून द्यायचं. त्यांना राग येतो आपल्यासारखं नाही त्यांचं. बाबूराव समजून उमजून मी घ्यायचं. मळ्यात जातो आता. या बाय तुला जे जे लागेल ते घेऊन टाक रे. हं? मी मळ्यात जाऊन मग तुला वाटतं का म्हणजे रडून जिरवायचे तुला. नाही, नाही, सर. रडून जिरवायचे का. हा मला सगळं मान्य आहे. मी चाललो मग मी मळ्यामध्ये. मेल्या वाईल काढतो का मा बायकोला. मी मळ्यात चाल. नाही नाही मी मेल्या वाईल काढतो मा बायकोला. अरे हा? अरे लय वाईट वाटतं रे. अरे दोघं एका पंक्तीला जेवायचो आपण रोज 4 जण एकत्र जेवायचो. नातू पंतू म्हातारा त्यांना म्हातारी. ना ते आपण वेगळं निघून राहिलो ना ते हे वाईट नाही वाटू राहिलं. हा. वाईट वाटू राहिलं, हा. मी मळ्यात जाऊन झोपतो. नाही नाही नको झोपू बाबा इकडे झोप तू. पण तुम्हाला वाटण्या करून दे निवंत झोप मग. ठीक आहे ठीक हा आहे. करा मला सगळं मान्य आहे. झालं अजून काय राहील. हा त्या 2 मोटरसायकली ना आपल्याकडे. दोन्ही तुला घेऊन टाक. नाही मला नको बाबा एवढं काय करायचं. घे घे. ऐका ना तुम्ही सगळं तुमच्या नावावर करून घ्या आम्ही ताड घेतो आणि गाववर हिंडतो. काला जे आहे ते घे ना भविष्य नाही, 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 सुताळे सगळं- तोडा नको सोडू मला. सगळं निम्म निम्म हा. करायचं. ते सगळं. मिरच्या किती लाल वाळेल मिरच्या गंज एक ट्रॅक्टर भरेले. डायरेक्ट मग असं कर वाल्या वाल्या डायरेक्ट. हा का वाले. अर्धी टारली तिला दे हा आणि अर्धी टारली आपल्याला दे. हा हा? हा. बरं या गिर आपली चक्की मध्ये समय राहू दे चक्की दळण दळायला. खुडायला कधी मध्ये वाटा घ्यायला साऱ्याच्या आधी. कोण ई? पुढायला कधी मध्ये म्हणजे अख्ख्या ठेवा ते तुम्हाला अख्ख्या. नाही नाही आम्हाला नको 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 अख्ख्या ठेवा अख्ख्या. आम्हाला काय अरे करायचं. बाबा माय बायको दळायला आली ना तरी भांडल रे. बरं, तुला गाय सांगत. किती आपल्या? ए, 12 ना? ती गिरण आहे ना गिरण तू घे. आम्ही बाहेरून गावातल्या गिरणीवरून दळू. त्या बाय राग येईल मा बायकोला पण ती दळायला आली तरी भांडल रे बायको तुमच्या संग. नाही नाही भाऊ दळून देईल माय बायको काय बाई काय गरज दळून नाही. दे. नाही नाही ते गावातून दळून आम्ही ती गिरणी बरं, तुला जा, तोंड नाही लागायचं. एकमेकाचं तोंडच पाहायचं नाही बरं, नाही उद्यापासून. पाहायचं. हा. बरं, गाय किती आपल्या 7 आहे ना. हा बरे बाय 4 त्याला दे 3 आपल्याला घे. जाऊ दे एखादी वाढ होते त्याला जाऊ दे. चांगली गोष्ट चांगली गाय गोष्ट. गाय गाय काय सगळ्याच तुम्हाला नाही, ठेवा. आम्हाला आता सगळं आम्हाला दिलं. नाही सगळंच तुम्हाला सगळं ठेवा. आम्हाला दिलं तुम्हाला काय राहील मग. काय अरे गरज ती नाही आडवं आम्हाला. बोलती आडवं बोलती ती आडवं काय सगळं करावं तुम्हाला ठेवा. आडवं कळतं का तुला. मग तुम्हाला काहीच घ्यायचं नाही का. काहीच नको मला. मग तुम्हाला वाईल निघायचंच नाही का मग. ते मला काहीच नको तुम्ही सगळं घे नावावर करून घ्या मी ताड घेते आणि गावभर फिरते आता. याला आडवं बोललं म्हणते कळलं ना. म्हणजे आता दिलं 8 दांड घालून ये ना मध्येच. मग पाहिजे. हा? काय करावं बा आता या असं बाय माणसाचं नाही काम. काय नाही तिचं ना काय कू हा? अरे मला सगळं मला निम्म भूक बी निम्म लागली करा. आणि मला चहा बरं सुद्धा का? पाहिजे ना राव. आता काय वायली म्हणते? निघलो काय करील तर करू भो. मी कधी बी तुला हात काय खाऊ खाऊ सुटली येणं करा तो वादळ पेटला 8 दिवस मी वावरात जाईना आजारी पडलं दवाखान्यात तरी पैसे दिले तो मला खर्चायला. वहिनी, हा? या बाई मी वहिनी- डॉक्टरला उधारी ठेवली उधारी. काय हा? नाही दादा. पैसे तुला लाज बरं नाही का? वाटली. काय करायचं तुम्हाला लय चहा प्यायचा आंबाला आला ना नाही केला तिनं चहा इकडे हा, यायचं. वय बस किती? बस बस बस. मी मला सांगते काय त्यांना सीट ठेवून घ्या. जाऊ दे मी जाते. ठू काल घेऊ माझ्याकडं. ठेवून घ्या. आहे असा झटका येतो तिला पाय. ए भाऊ तिकडे काही कर तुम्ही नवरा बायको तिकडे काही कर्ज मारा मावाला वाटून झालंय. ट्रॅक्टर मागचा घ्या नवा घेतलाय बरं का ते हप्ते माय मी फेडून टाके तो नाव करून दे मावाल्या. हा, हा? हा, लगेच जाऊ की, हे बघ, आता जर घरात गेली ना भाऊ आता तू जाय तू आता घरात जाय. आता मला असा धाक पाडला ना परत मला. बाय, या बीचपासून इकडे यायचं रे तंगडा काढून टाकेल. हा. अरे सुखा दुखाला ये नाही, बाबा. अजिबात नाही. तू मेला मला मी मेलो तुला चल निघ. तू तिकडे मी इकडे. सोबत का वहिनी नाही नाही असं बरोबर नको नको डोक्याला ताणच नको. अरे लय कष्ट घेते तो मावा. हे दोघं सारखेच आहे. उठ लवकर. या बाय जर काही झालं भांडण बिंडण झालं तर आमचं सोडवायला तरी याच जाय भाऊ. काही नाही काही निघा. वहिनी तू यात जा या हा, खंडा. आणि आता मला गॅरंटी आता घरी गेलं ना मला झोप येऊन देणार नाही. झोपा नाही तर रट्टे कर आम्हाला काय हे करायचं. बाय. ए सुंदरे आणि मी किती शांत आहे. मी आहे ना आता तुम्हाला खोटं वाटेल मी टोले खाऊन घेईल पण मी आवाज करणार नाही घरामध्ये. काय करते मग तू आता. त्याच लायकीचा आहेस. होय रट्टेच खायचं लायकीचा आहे. निघ तू. वय हा मला बायको आहे वय निघ. अरे मग अच्छा आयला मला तर वाटतं थांबावं इथं काय ना अरे असं. बा दिवाला नको बसतो रे तू. मॉडेल निघ बरं जातो. निघ तू. बरं मी काय सुंदरे आता बा आपल्या वाटणं झाले आता मस्त व्हायचे. फक्त आता ते तवले ते लग्नाचे आपले लग्नाचे कन्यादान येईल ना ते सगळे घेऊन ये आपल्या रूम मध्ये. त्या भांगारच्या 2 गोण्या भरेले ना हा त्याच्यात ते एक गोणी येल फुटून द्या त्यांना. हा. एक घ्या आपल्याला. हा भांगार गोळा करेल ते हम्म. ते आपलं चाळी ठेवले बाय. ते पावडरीचे डबे डबे आहे ना हा, आपले मग?
पाडरी त्याच्यावर मारे भांडे येतील ना चांगले हम्म. आपल्याला भांडे येतील चांगले हा हा, एकही येईना हा हा. कोरडा जास्त घे बरं का आपल्याला जास्त खाल्लं निम्मे निम्मे करू ना अरे पापड घे पापडाची मिरची मिळ मला लय आवडे तुला माहिती ना तिला काल सोडी ती मग निम्मा निम्मा घ्यायचं ना हरभरा डाळ किती हरभरा डाळ 2 पोते 2 पोते डायरेक्ट हम्म. मग काय करायचं 1 पोतं तिला दे 1 पोतं आपल्याला दे हा हा सगळं निम्मा निम्मा करायचं मुगाची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ 2 पायले हा. मग उडदाची 2 पायले हा काय हम्म. हा तिला वाढ देऊच नको अजिबात हा नाही नाही हा. सगळं निम्मा नाही निम्मा तुला येड्यात काढेल मी जर बाहेर गेलो कुठे आपल्याला नाही घ्यायचं वाढवा आणि तिला नाही द्यायचं वाढवा सारखं कोणाला सोडायचं नाही सारखं वाटण्या हा. करायच्या जाऊ दे मग सारखे वाटणे झाल्या करायचे. वाटण्या झाल्या आता आपल्या काय टेन्शन बरं आता तुम्हाला पाणी बिणी आणू पेऊ दे आता पार आणि ते- कसा वाढला पडला ते रोप टाकेले ते मग रोपाला काय करू आता 5 सारे ना हा, 2.5 त्यांच्या वाट्याला हा. 2.5 आपल्या अरे हा ते रोपाची वाटण्या राहिली नाही करायचं हा, रोपाच्या नाही ते मोठा झाला का हा एक दिवस तो पाणी भरेल 1 दिवस मी पाणी भरेल हा रोपाला. हा हा? असं करायचं मग आपण नेमा वाटून घेऊ आपे हा चालेल ना आणि इरीचं कसं ये रे भीत सांगितलं ना बांधायला भीत बांधायची हा मग मध्ये भीत बांधून घेऊ तुमच्या म्हाताऱ्याने बांधली ए का तुला भीत? काय करायचंय ठाकड्या जावल्या तुम्ही ते तिच्यासारखं चावळा येड्यावानी काही बी बाचळ्यावानी हा तू वय नको ते करू वय सांगितलं तेवढं कर भीत नाही पाळ्या राहत्या पाण्याच्या बसतो रे तू डोक्याला ताण नको मार हे बघ असं मा डोक्याला ताण दिला ना मग मा सटकून जातं डोकं मग हा. असं कसं तुला वाय बरं डोकाई तुलाच हाणेल मग आता मी हा, हम्म. धप्पा, धप्पा. पाणी आणू का हा पाणी आणून जाय बोल बोलू दमले नाही हा तांब्याने ना आय 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 आय. झालं बरं निवांत आता पाणी काही प्यायचं tension काय नाही. काय आता मस्त जोरात परपंच करतो मस्त धावू धावू हा आता काही टेन्शन नाही